एकच नंबर. आलो आलो आम्ही आलो बाई आलो आम्ही. आय एम सो सॉरी पमा. मला कळलं की बाकी सगळे गाडीनं आले आणि तुम्हाला बसनी यावं लागलं. सो सॉरी. अगं ताई एवढं काही नाही, उलट बरंच झालं आम्ही बसनी आलो ते. बायचे पप्पा होते ना बस मध्ये, सध्या तोच रूट आहे त्यांचा, आमची BHT. अच्छा जाऊ दे तो विषय. मला आधी सांग, आपल्याला सगळे कार्यक्रम करायचे आहेत ना, संगीत, मेहंदी, हळद. हो 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 सगळं करायचंय, पण आधी तुम्ही रूम मध्ये जावा आणि सगळ्यांनी जराशी विश्रांती घ्या. ओके काकी तुम्ही काही काळजी करू नका, सगळ्यांची सगळी व्यवस्था मी करतो. तुमचे पाहुणे एकदम कम्फर्टेबल राहतील. ए पाहुणे कोणाला म्हणतोस रे? माझ्या भाच्याचं लग्न आहे. अरे वा किती गोड. अगं ह्याला ओळखलं ना, हा गौतम. हो हाच घेऊन आला आम्हाला इथे. किती गोड आहे गा तरी. खूप बोलकाय ग. आता फक्त बँक डिटेल्स आणि आधार नंबर सांगायचा बाकी आहे. बाकी सगळं कळलंय आम्हाला. माझ्या फोनची रिंग वाजते. या चंदा किती दिवसांनी भेटली. अगं ही बघ आहे तशी आहे ग. तू काय अख्ख्या गावाला बोलवलंय का? आज सगळे ओळखीचे भेटतील बघ तुला. हो ना. तुम्ही अजून इथेच? हो काकी एक एक अशी बोलत बसाल तर फंक्शन मिस होईल ना. अरे खूप दिवसांनी भेटलीये ना. सोन्या तू एक काम कर, मुलींना पुढे घेऊन जा आणि रूम दाखव. आम्ही आलो. ओके हा मुलींनो तुम्हाला तुमची रूम दाखवू का? चल मी येते आपली आपली. मी तर सगळं हॉटेल बघून येणार आहे. मी पण आले तर चालेल का? ओके हा व्हेन्यू माझ्या दादाने बुक केलाय. 5 स्टार प्रॉपर्टी आहे ना, कळतच नाही कसं जायचं कुठे जायचं. तुम्ही एकट्या फिरू नका. नाही म्हणजे हरवाल ना, मला बोलवत जा, मी येत जाईन मदतीला. आम्ही नाही हरवत. आमचं असतं लक्ष आमच्या वाटेकडे. तुमच्यासारखं नाही आम्ही इकडे तिकडे बघत. सुंदर आहे ना प्रॉपर्टी. तुम्हाला काही लागलं ना तर मला फोन करा. अरे हो माझा नंबर नाही ना तुमच्याकडे, घ्या ना. 9820. नाही नसला तरी चालेल, आम्ही करू मॅनेज. चल. कमाल, किती साधी आहे, किती सिंपल आहे. हीच माझी ड्रीम, जिला मी शोधत होतो. मनातल्या मनात बोलून झालं असेल तर आम्हाला रूम दाखवता का? हा हा चला चला. माझी रिंगटोन मला भास तर होत नाहीये ना, पण ही दुसऱ्या कोणाची ट्यून असणं शक्यच नाही. एक मिनिट, पण माझा फोन इथे कसा? यस सॉरी. ओके. असं कसं होईल? मला का वाटतंय की माझाच फोन आहे. मग हे बघ, हे असे ना 4 फुलं पांढरी टाक, मग 2 केशरी घे, मग 2 पिवळे घे आणि शेवटी असे 3 पांढरे. मग छान बनेल तुझं पण हार. किती सुंदर हार केला हिने. ए पोरी इकडे ये ग, हार घेऊन ये बाळा. बघू. वा 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 किती सुंदर हार बनवलायस तू. आणि कोणी शिकवलं तुला एवढा सुंदर हार करायला? मम्मीने. वा वा वा. बरं ही आसावरी माझ्या बहिणीची थोरली मुलगी. आणि त्या तिघी आहेत ना, त्या पण हिच्याच मुली आहेत. शर्वरी, अनुश्री
आणि ती छोटी मयुरी. आजी नमस्कार करते. सुखी राहा बाळा. किती साधी आणि सरळ आहे तुमची मुलगी आणि किती देखणी आहे. साक्षात लक्ष्मीचं रूप वाटते ती. तिचं लग्न तर ठरलंच असेल ना? नाही हो, अजून लग्न ठरलंच नाहीये. तुमच्या ओळखीत कोण चांगला मुलगा असेल ना तर आम्हाला नक्की सांगा. हा की नक्की सांगेन तुम्हाला. खरंच. अरे बघा, मी तर विसरूनच गेले इथे का आले होते ते. उमाताई, हा? साक्षीसाठी मानपानाच्या साड्या घेऊन झाल्यात ना? हो झाल्यात. सगळ्या साड्या साक्षीनं तिच्या पसंतीनंच घेतल्यात. बर. आणि दागिने सुद्धा सगळे साक्षीच्या चॉईसनेच घेतलेले आहेत. तिला मॉडर्न स्टाईलचे दागिने हवे होते, पारंपरिक काही नकोच म्हणत होती. हो, या अलीकडच्या मुलींना ना काही कळतच नाही. आता हा हा माझा हार बघा, ह्यातला एक एक हिरा आहे ना लाखो रुपयांचा आहे. दागिना हवा तर असा. बर, आकाश दिसत नाहीये कुठे? अहो त्याचे मित्र आलेत, त्यांच्या गप्पा चालल्यात. बर बर. ताई जरा चल ना. तू बघशील ना हारांचं? ते एंगेजमेंटची तयारी करायची ना, तू बघून येतो. हा चल ना. अगं काय काय झालं काय? त्या बायकांसोबत काय तू साड्या आणि दागिन्यांबद्दल बोलत बसलीस? तुला बोल नको व्हायला म्हणून तिथून सोडून आणलं.